हॅलो स्टुडंट, कसे आहात? मजेत आहात ना सर्वजण? काळजी घेत आहात ना स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची? चला मग चांगलं आरोग्यासकट आपण अभ्यासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चित्रातल्या फुलांसारखे तुम्ही नेहमी टवटवीत राहा. वेलकम आवर ऑनलाईन क्लासेस. आपल्या सर्वांचे हे ऑनलाईन क्लास आहे आणि या ऑनलाईन क्लासमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. इयत्ता 9वी विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, आपण मागच्या भागामध्ये आपण काय बघितलं होतं बरं? मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं एक लेसन, प्रोजमधला एक लेसन. आठवतं का कोणाला बरं? अगदी बरोबर. आपण बघितलं होतं हास्यचित्रातील मुलं. यामध्ये आपल्याला हास्यचित्र आणि व्यंग्यचित्र या दोनमधला फरक सांगितला होता आणि तोही अगदी चित्रांच्या साहाय्याने. हास्यचित्र म्हणजे हसवणारी चित्र, तर व्यंग्यचित्रसुद्धा आपल्याला हसवतात. पण व्यंग्यचित्रामध्ये एक विचार प्रभावीपणे मांडला गेला असतो, एक विचार प्रभावीपणे गुप्त केलेला असतो, त्यामध्ये दडलेला असतो आणि हा विचार आपल्याला शोधणं म्हणजेच व्यंग्यचित्र होय. ओके, सो यामध्ये आपण काही वेगवेगळी चित्रही बघितली होती. एक लहान मुलगी बागेतल्या फुलाला दुधाच्या बाटलीने पाणी देते. नंतर आपण बघितलं होतं की एक लहान मुलगा आहे, त्याला पिन टोचली गेली, त्यामुळे तो भोकाड पसरतोय. एक पिगी बँकमधला तो पिगी बँक फोडतो आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की एकाच्या हातामध्ये वायलियन आहे आणि वायलियनमध्ये तो लहानपणी तो वायलियन कसा वाजवतो आणि मोठ्यापणी तो वायलियन कसा वाजवतो. सो अशा प्रकारे काही चित्रांच्या साहाय्याने आपण व्यंग्यचित्र आणि हास्यचित्र यामधला फरक बघितला होता. मग या भागात काय बघणार आहोत? या भागात आपण उपयोगी लेखन म्हणजे रायटिंग स्किल बघणार आहोत. विद्यार्थ्यांनो, याही अगोदर आपण उपयोजित लेखन बघितलं होतं. उपयोजित लेखनातला काही भाग आपण अभ्यासलेला आहे. तो म्हणजे बातमी लेखन तुम्ही अभ्यासलेलं आहे, जाहिरात लेखन तुम्ही अभ्यासलेलं आहे, त्यानंतर कथा लेखनसुद्धा तुम्ही अभ्यासलेलं आहे. मग या उपयोजित लेखनामध्ये तुम्ही आता काय बघणार आहोत? ते म्हणजे निबंध लेखन. सगळ्यांचा आवडीचा प्रकार निबंध लेखन. आपण याही अगोदर म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये 8वी, 7वी, 6वी या सगळ्या इयत्तामध्ये आपण निबंध लेखन अभ्यासलेलं आहे. बरं सांगा बरं, निबंध लेखनाचे किती प्रकार पडतात? अगदी बरोबर. निबंध लेखनामध्ये आपण 5 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. एक म्हणजे वर्णनात्मक, दुसरं आत्मकथन, तिसरं कल्पनात्मक, चौथं चरित्रात्मक आणि 5वं प्रसंगात्मक. अशा प्रकारांचा आपण अभ्यास केला आहे. आता आपल्याला हे बघत असताना आपलं पाठ्यपुस्तक समोर ठेवायचं आहे. पाठ्यपुस्तकातला पान क्रमांक 76 म्हणजे 76. यामध्ये निबंध कसा लिहायचा, निबंध लेखनाचे प्रकार, इयत्ता 9वीमध्ये तुम्ही निबंध लेखनाचे किती प्रकार अभ्यासणार आहात, कशी अभ्यासणार आहात, या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला इथे दिलेला आहे. तर सगळ्यांनी आपलं टेक्स्टबुक समोर ठेवायचं आहे. टेक्स्टबुकमध्ये पान नंबर 76 म्हणजे 76 पेज नंबर तुम्हाला बघायचं आहे. निबंध लेखन इयत्ता 9वीमध्ये आपण विविध लेखन कौशल्याचा प्रकाराचा अभ्यास करूया. निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेल्या विचारांची मुद्देसूद मांडणी होय. एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांनी प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंध लेखन. निबंध लेखनात लिहिणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब पडत असते. लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेचा विकास हे निबंध लेखन घटकाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांनो, इयत्ता 9वीमध्ये आपण निबंध लेखन कसं करणार आहोत ते बघणार आहोत. विषयानुरूप विचाराची मुद्देसूद मांडणी. मुद्देसूद म्हणजे पॉईंटमध्ये जे काय विषय दिला गेला आहे त्यामध्ये विचार करून त्याचं पॉईंटमध्ये मांडणी करायची आहे. त्याच विषयाच्या अनुषंगाने आपल्याकडे जाणारे विचार, थॉट्स, भावना, फिलिंग्स, कल्पना, इमॅजिनेशन, स्वानुभव म्हणजे स्वतःचे अनुभव ह्याची प्रभावी भाषेत, हाय लेवलच्या भाषेत आपल्याला अगदी मुद्देसूदपणे पॉईंटशी आपल्याला मांडणी करायची आणि यालाच आपण निबंध लेखन म्हणतो. आणि निबंध लेखन लिहिणाऱ्या विचारांचे प्रतिबिंब पडत असतात. जे आपण निबंध लेखन लिहितो त्यावेळेस आपले विचार काय आहे हे आपल्याला रिफ्लेक्ट होत असतात.
आणि त्यामुळे आपला विकास आणि आपला अभिव्यक्ती एखादा विचार स्पष्ट करण्याची क्षमता याचाही विकास होतो. आणि हेच आपल्या निबंध लेखनाचे उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांना त्याच खाली एक चार्ट दिला आहे बघा. निबंध लेखनासाठी आवश्यक गोष्टी व क्षमता. तुमच्यामध्ये काय ॲबिलिटी पाहिजे, काय गोष्टी पाहिजे तुमच्याकडे. एक निरीक्षण म्हणजे कोणतीही गोष्ट अगदी बारकाईने बघणे, अगदी सूक्ष्म रीतीने बघणे, त्यालाच निरीक्षण असे म्हणतात. ते जाणून घेणे, सूक्ष्म रीतीने जाणून घेणे, समजून घेणे, त्यालाच आपण काय म्हणतो, निरीक्षण असे म्हणतो. त्यानंतर आहे वाचन. एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या गोष्टीचं, एखाद्या वर्तमानपत्राचं वाचन करणं. तुम्ही मराठीमध्ये एक युक्ती ऐकलीच असेल, वाचाल तर वाचाल, जेवढं तुम्ही वाचू शकतात तेवढंच तुम्ही लिहू शकतात. सो त्यामुळे तुम्हाला प्रभावी वाचन असणं गरजेचं आहे. बहुश्रुतता म्हणजे दुसऱ्यांचं ऐकून घेणे, दुसऱ्यांचे विचार ऐकून घेणे, ते पटवून घेणे, त्याला म्हणतात बहुश्रुतता. तर ही गोष्टसुद्धा तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर शब्दसंपत्ती. तुमच्याकडे व्हॉकॅब्युलरी असणं फार गरजेचं आहे. जेवढी शब्दसंपत्ती तुमच्याकडे असेल तेवढे प्रभावी विचार तुम्ही मांडू शकतात. शब्दसंपत्ती नसेल तर तुम्ही प्रभावी विचार मांडू शकत नाही. त्यामुळे शब्दसंपत्ती असणं फार गरजेचं आहे. चिकित्सक विचार म्हणजे काय, एखादी गोष्ट अशी का घडली हे जाणून घेण्याची उत्सुकता, त्याला म्हणतात चिकित्सक विचार. सो चिकित्सक विचारसुद्धा असणं गरजेचं आहे निबंध लेखनामध्ये. कल्पनाशक्ती, इमॅजिनेशन्स, जेवढं तुम्ही बघितले असेल, आपण इमॅजिनेशनच्यावर सुद्धा वेगवेगळे निबंध लिहिलेले आहेत. तर जेवढी इमॅजिनेशन पॉवर तुमची जास्त चांगली, तेवढं तुम्ही निबंध लेखन अगदी प्रभावीपणे लिहू शकता. त्यानंतर भावना, फिलिंग्स, एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनामध्ये फिलिंग्स निर्माण व्हायला पाहिजे. अनुभव, त्या गोष्टीचा तुम्ही अनुभव घेतला पाहिजे, एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. चिंतन, त्या गोष्टी तुम्ही वाचून मनन करून समजून घेतल्या पाहिजे. आणि विषयानुरूप त्या विषयाला अनुसरून अशी तुमची लँग्वेज, भाषा आली पाहिजे. हे सर्व घटक फार महत्त्वाचे निबंध लेखनासाठी. आणि निरीक्षण, वाचन, बहुश्रुतता, शब्दसंपत्ती, चिकित्सक विचार, कल्पना, भावना, अनुभव, चिंतन आणि विषयानुरूप भाषा, या सर्व गोष्टी निबंध लेखनासाठी फार महत्त्वाच्या आहे. ओके. सो या सगळ्यानुसारच तुमचं निबंध लेखन जे आहे ते अधिक प्रभावीपणे तुम्हाला काय करता येणार आहे, मांडता येणार आहे, सांगता येणार आहे. आणि त्यामुळे निबंध लेखन करत असताना या सगळ्या क्षमता तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांना या क्षमता येत असताना तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला अनेक पुस्तकं, अनेक वर्तमानपत्र ही वाचायची आहेत. अनेकांचे विचार समजून घ्यायचे आहेत, ऐकून घ्यायचे आहे. जास्तीत जास्त त्या भाषेची शब्दसंपत्ती वाढवायचा प्रयत्न करायचा. मग ती शब्दसंपत्ती कशी वाढेल, जेवढं तुम्ही वाचन कराल, जेवढं तुम्ही गोष्टी त्या भाषेबद्दल ऐकाल, त्यातले विचार ऐकाल, तेवढी तुमची शब्दसंपत्ती वाढणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही निबंध लेखनासाठी या क्षमता विकसित करणं फार आवश्यक आहे. आणि त्यातूनच तुमचं निबंध लेखन जे आहे ते अगदी प्रभावी होणार आहे. तर निबंध लेखनासाठी या गोष्टीची फार आवश्यकता आहे. तर आता विद्यार्थ्यांनो, निबंधाची सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे निबंधाची सुरुवात. तर निबंधाची सुरुवात कशी करायची, कशा प्रकारे करायची, कारण जेवढी निबंधाची सुरुवात आकर्षक असते तेवढाच निबंध प्रेझेंटेबल होतो, चांगला होतो. वाचणाऱ्याला उत्सुकता वाटते की कशा प्रकारे तुम्ही निबंध लिहिला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की निबंधाची सुरुवात जी आहे ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची सुरुवात चांगली असेल तर वाचणाऱ्याला अधिक आनंद होतो. निबंधाची सुरुवात अथवा विषय, प्रवेश जेवढा प्रभावी असेल तेवढं परीक्षकाचं म्हणजे एक्झामिनर जो असतो त्याचं तुमच्याबद्दलचं मत अगदी चांगलं होतं. किंवा त्याला त्या सुरुवातीमध्येच कळतं की तुम्हाला त्या विषयाचं किती ज्ञान आहे, तुम्ही त्या भाषेबद्दल, त्या विषयाबद्दल तुम्ही किती जागृत आहात, तुम्हाला त्याचं किती ज्ञान आहे, तुमच्यात त्याची किती क्षमता आहे. या सगळ्या गोष्टींची चाचणी तो त्यावेळेस करतो. आणि त्यामुळे निबंधाची सुरुवात जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यानंतर निबंधाचा मध्य म्हणजे मिडल. ओके. यामध्ये विषयानुसार मूळ विचार असणं गरजेचं आहे. जो विषय दिलेला आहे त्या विषयाला धरूनच त्यामध्ये विचार असणं, प्रकट करणं, सांगणं हे फार गरजेचं आहे.
त्यामुळे मूळ विचार स्पष्ट करणे, विषयासंबंधीच लिहावं, विचाराची पुनरावृत्ती टाळावी. पुनरावृत्ती म्हणजे एकच विचार, एकच ओळ तुम्ही जी पुन्हा पुन्हा लिहितात ती येऊ नये. मध्यभाग असेल तर समजा एखादा विषय दिला असेल, जसं तुम्हाला दिला असतो की पावसाळ्यातील एक दिवस हा विषय दिलेला आहे आणि पावसाळ्यातील एक दिवस हा विषयामध्ये तुम्हाला मध्यभाग सांगायचा असेल तर त्यावेळेस त्या दिवसामध्ये काय घडलं, त्या पूर्ण दिवसामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहे त्या घटनांचं विषय लिहिणं, त्या घटनांचे विचार मांडणं हे त्या बाबतीत अपेक्षित असतं. त्यानंतर आहे निबंधाचा शेवट अगदी थोडक्यात असला पाहिजे, शॉर्टली असला पाहिजे आणि स्पष्ट रूपात असला पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही शेवट करताय त्यावेळेस आपल्या विषयावर आणखीन कोणी जण विचार करू शकतं का, अशी शब्दसंपत्ती असणं किंवा विचार मांडणं फार गरजेचं असतं. जसं आपण दूरदर्शनाचे फायदे तोटे लिहिलेलं आहे. आपण मागच्या इयत्तेतच विद्यार्थी जीवनात शिस्त हवी का हा एक निबंध लिहिला होता. तर याची शेवट करत असताना आपण सद्य परिस्थिती जर शेवटच्या पॅराग्राफमध्ये रंग सांगितली, त्याचे विचार मांडले गेले तर नक्कीच परीक्षक किंवा एक्झामिनरसुद्धा या गोष्टीवर विचार करेल की आता सध्या विद्यार्थी जीवनामध्ये शिस्त हवी का. म्हणजे अशा प्रकारे शेवटसुद्धा थोडक्यात असला पाहिजे, स्पष्ट रूपात असला पाहिजे आणि वाचकाला, जो वाचणारा असेल त्याला विचार करण्यास भाग पाडणारा असला पाहिजे. विद्यार्थ्यांनो, आता निबंधाची सुरुवात कशा प्रकारे करता येईल. सर्वात पहिले विषयाची व्याख्या देऊ. जसं तुम्हाला प्रदूषण यावर विषय निबंध लिहायचा असेल तर तुम्हाला प्रदूषणाची व्याख्या, डेफिनेशन देता आलं पाहिजे. डेफिनेशन म्हणजेच निबंधाची सुरुवात. त्यानंतर अजून काही गोष्टी आहेत, त्या म्हणजे त्या विषयासंबंधीची हल्लीची चर्चा करून ॲट प्रेझंट त्या विषयावर, त्या गोष्टीवर काय चाललेलं आहे त्याचं डिस्कशन करायचं. उदाहरणार्थ मी पंतप्रधान झालो तर असा एखादा निबंध लिहायचा असेल तर यावेळेस आत्ता सध्याचे जे पंतप्रधान आहेत ते काय करत आहेत, त्यांची कामं काय आहेत, त्यांचे कार्य काय आहे आणि तुम्हाला त्यांचं कार्य कितपत चांगलं वाटतं आहे, कितपत वाईट वाटतं आहे, याबद्दल चर्चा करणं म्हणजे ही तुमची सुरुवात असू शकते. त्यानंतर एखाद्या कवीच्या त्या विषयासंबंधीच्या महत्त्वाच्या ओळी. उदाहरणार्थ तुम्हाला पावसाळ्यासंबंधी जर एखादा निबंध लिहायचा असेल तर ती सुरुवात करत असताना पण अनेक कवींनी पावसाळ्यावर कविता लिहिलेल्या आहेत आणि मग त्यावेळेस तुम्ही एखाद्या कवीची ओळ तुम्ही लिहू शकता तिथे. आणि आपण बऱ्याचदा निबंधामध्ये सुविचार लिहिलेले आहेत, कवितांच्या ओळी लिहिलेल्या आहेत. तर अशा प्रकारे कवितांच्या ओळी देऊनसुद्धा तुम्ही त्या निबंधाची सुरुवात करू शकता. चौथा पॉईंट असू शकतो एखादा प्रसंग देऊन, एखादी सिच्युएशन. जसं उदाहरणार्थ मला झाडाचं आत्मवृत्त लिहायचं आहे तर झाडाचं आत्मवृत्त लिहित असताना झाड डायरेक्ट कसं बोलायला लागलं हे सांगत असताना मला एक प्रसंग लिहावा लागेल की मी झाडाखाली बसली होती किंवा अचानक चालता मला विश्रांती घ्यावीशी वाटली आणि मी झाडाखाली बसली. असं काही सिच्युएशन देऊन मी त्या विषयाची सुरुवात करू शकते, त्या निबंधाची सुरुवात करू शकते. विषयाचे महत्त्व समजवून. नेक्स्ट पॉईंट आहे की त्या विषयाचं तुम्हाला महत्त्व सांगावं लागेल, इम्पॉर्टन्स सांगावं लागेल की काय महत्त्वाचा आहे तो विषय. तर त्या विषयाची सुरुवातसुद्धा तुम्ही त्या विषयाचं महत्त्व सांगूनसुद्धा तुम्ही त्या निबंधाची सुरुवात करू शकता. ओके. जसं उदाहरणार्थ तुम्हाला त्या विषयाचे सांगायचं असेल, महत्त्व सांगायचं असेल तर उदाहरणार्थ शिस्तीचं महत्त्व तुम्ही सांगू शकतात. वेळेचे महत्त्व, वेळेचे महत्त्व जेव्हा तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्हाला त्या वेळेचं महत्त्व सांगण्यासाठी त्याची सुरुवात तशी महत्त्वानुसार करावी लागेल. एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत, संदर्भ किंवा उदाहरणे देऊन ओके त्याबाबत. जसं त्या वेळेच्या बाबतीतच घ्या, त्या वेळेच्या बाबतीमध्ये अनेक विचारवंतांनी अनेक विचार मांडलेले आहेत. मग त्यातलाच एखादा विचारवंताचं मत तुम्ही तिथे लिहू शकतात, त्याने सांगितलेलं उदाहरण देऊ शकतात. ओके. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता. नेक्स्ट पॉईंट आहे की एखादी गोष्ट अथवा संवाद थोडक्यात देऊन. ओके. किंवा एखादी गोष्ट छोटीशी शॉर्ट स्टोरी अगदी 4-5 ओळीमधली. ओके. तेवढीच गोष्ट तुम्हाला लिहायची आहे आणि ती गोष्ट लिहून तुम्ही त्या विषयाची सुरुवात करू शकता. किंवा संवाद, डायलॉग. आता हा डायलॉग तुम्ही निबंध लेखनामध्ये कशात वापरू शकता, एक तर कल्पनात्मकमध्ये किंवा आत्मकथनमध्ये. मग अशा प्रकारे संवाद लिहा किंवा एखाद्या गोष्टीचा एखादी गोष्ट लिहा आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात अगदी आकर्षक करू शकता.
विद्यार्थ्यांनो, आणखीन आपल्याला काय गोष्टी आपण करू शकतो, तर याबद्दल सुद्धा आपल्याला बघायचं आहे. ते म्हणजे निबंधाविषयी इतर महत्त्वाच्या गोष्टी. अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहे या निबंधाविषयी की ज्या आपण करू शकतो? एक, निबंधामध्ये 4 ते 5 परिच्छेद असावे. ओके, परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ. ओके, आपण सुद्धा अनेकदा लिहिलेले आहेत परिच्छेद. निबंधामध्ये 4 ते 5च परिच्छेद असावे. विचाराची पुनरावृत्ती नसावी. एकच विचार, एकच ओळ पुन्हा पुन्हा लिहू नये. त्यानंतर शुद्ध लेखनाचे नियम पाळावे. लिहित असताना प्रत्येक शब्दाची स्पेलिंग ही अगदी शुद्ध असावी. त्याच्यात उकार, ऱ्हस्व, दीर्घ हे बघून लिहावे. व्याकरणाच्या चुका करू नये. चाच्या ठिकाणी ची करू नये. ओके, सो योग्य ठिकाणी विरामचिन्हांचा वापर करा. आपण विरामचिन्ह बघितलेले आहेत. कॉमा कुठे द्यायचा आहे, एकेरी अवतरण चिन्ह कुठे द्यायचं आहे, पूर्णविराम कुठे द्यायचा आहे, स्वल्पविराम कुठे द्यायचा आहे, या सगळ्यांचा अभ्यास करून, या सगळ्यांचा वापर करून निबंध लिहायचा आहे. विद्यार्थ्यांनो, अशाच प्रकारे पाठ्यपुस्तकाने निबंध लेखन कौशल्या अंतर्गत आपण प्रसंगलेखन, आत्मलेखन आणि कल्पनाप्रधान या 3 विषयांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. कल्पकता, तर्कसंगती, विचारांची सुसंगत, सुबद्ध मांडणी हे लेखन केल्याची काही वैशिष्ट्य आहे. आपण निबंध लिहितो म्हणजे विषयाच्या अनुषंगाने असलेले आपले वाचन, चिंतन, निरीक्षण, विचार, भावना यांना शब्दबद्ध करतो. शब्दबद्ध म्हणजे आपले विचार, आपले वाचन, आपलं निरीक्षण, फिलिंग्स या सगळ्या गोष्टी शब्दांमध्ये मांडतो. मुद्देसूदपणे मांडतो, पॉईंटशीर मांडतो. ओके, आणि हे मांडणे म्हणजेच निबंध लेखन होय. अनुभवाकडे संवेदनशीलतेने पाहता यायला हवे. शब्दातील अनुभव इतरांच्या मनात भिडेल असं मांडता आलं पाहिजे. तर हे सगळं आपल्याला आपल्या भाषा सौंदर्यामधून दाखवता येतं. यामध्ये आपण पहिला प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे प्रसंगलेखन. प्रसंगलेखन म्हणजे सिच्युएशन. ज्या सिच्युएशनला आपण हजर आहोत, प्रेझेंट आहोत, ते प्रसंगलेखन आपल्याला लिहिता आलं पाहिजे. आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, गोष्ट, प्रसंग, विचार, समस्या आपल्याला नेहमीच विचार करायला प्रवृत्त करीत असतात. तो प्रसंग जर आपल्या बाबतीत घडला तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार केल्यास आपल्या प्रसंगाचे विश्लेषण तटस्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याला मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यासमोर उभे राहू शकते. आपल्या भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्य व्यक्त होऊन लेखन कौशल्याची अभिव्यक्ती क्षमतेचा विकास साध्य होऊ शकतो. प्रसंगलेखन म्हणजे आपण अनुभवलेली एखादी घटना असो, प्रसंग असो, विचार असो किंवा समस्या असो, हे आपल्याला नेहमीच विचार करायला प्रवृत्त करतात, एनकरेज करतात. समजा तो प्रसंग, ती सिच्युएशन आपल्या बाबतीत घडली असेल तर त्यावेळेस आपली प्रतिक्रिया, आपलं रिफ्लेक्शन काय असेल याबद्दल आपण विचार करतो. मग आपले विचार, भावना, संवेदनशीलता, भावनिकता या सगळ्यांना शब्दांची जोड मिळते, जॉईन. आणि मग आपण तो प्रसंग, तो विचार, ती भावना आपण शब्दबद्ध करतो, म्हणजे शब्दामध्ये मांडतो. मग शब्दबद्ध होत असताना वाचणाऱ्याच्या मनाला ती सुद्धा जॉईन होईल, त्याला ती आपली वाटेल असं आपल्याला लिहायचं असतं, असं आपल्या शब्दात ते मांडायचं असतं. आणि त्यावेळेस तो वाचत असतो त्यावेळेस ते शब्दचित्र त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले जाईल, अशी ही भावना व्यक्त झाली पाहिजे. मग यासाठी कोणते क्षमता पाहिजे? त्या क्षमता पुढीलप्रमाणे: 1. प्रसंगाची, घटनेची कल्पना, प्रसंग किंवा घटना याची कल्पना आली पाहिजे. 2. सूक्ष्म निरीक्षण. 3. भावनांची अभिव्यक्ती. 4. चित्रदर्शी संवेदनशील लेखन. तर विद्यार्थ्यांना ह्या क्षमता प्रसंगलेखन करत असताना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रसंग आणि घटनेची कल्पना केली गेली पाहिजे. त्यानंतर त्या प्रसंगाचं, त्या घटनेचं सूक्ष्म निरीक्षण झालं पाहिजे. ती आपल्या बाबतीत जरी घडली नसेल, दुसऱ्यांच्या बाबतीत घडली असेल तर तिचं सूक्ष्म निरीक्षण, बारकाईने ती गोष्ट बघितली गेली पाहिजे, त्याच्यावर विचार केला गेला पाहिजे. 3. भावनांची अभिव्यक्ती. आपले फिलिंग्स, आपल्या विचार, आपले चिंतन, मनन, वाचन सगळं आपल्याला स्पष्टपणे मांडता आलं पाहिजे. तरच प्रसंगलेखन हे प्रभावी ठरतं. चित्रदर्शी संवेदनशील लेखन.
ओके. आपण लिहित असताना आपल्या डोळ्यासमोर ते चित्र आलं पाहिजे आणि त्या चित्रामध्ये आपल्याला जे काही दिसतंय ते मनाला भिडणारं असे संवेदनशील लेखन आपल्याकडनं झालं पाहिजे. तरच प्रसंगलेखन काय होतं, प्रभावी होतं. तर विद्यार्थ्यांनो, कारगिल दिन, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे सगळं प्रसंगलेखनामध्ये येतं. तुम्हाला हा प्रकार चांगला कळाला असेल, आय होप सो. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. घराच्या बाहेर पडू नका, कारण आपल्याला सेमिस्टर एक्झाम द्यायची आहे. धन्यवाद. थँक्यू.